आपल्या सगळ्यांनाच वाटतं ना की आपले इतरांशी संबंध एकदम छान असावेत, पण ह्याची सुरुवात होते कुठून? तर ती होते स्वतःला ओळखण्यापासून. चला तर मग, आज आपण स्वतःला आणि इतरांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या एका मस्त प्रवासाला सुरुवात करूया. कधी विचार केलाय का की काही लोक आपल्याला पहिल्यांदा भेटतात आणि असं वाटतं की आपण त्यांना कितीतरी वर्षांपासून ओळखतोय? त्यांच्याशी आपली केमिस्ट्री, आपलं कनेक्शन लगेच जुळतं. असं का होतं? या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या आजच्या प्रवासाची सुरुवात दडलेली आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे एका शब्दात, आणि तो शब्द आहे रॅपोर्ट. आता हे फक्त एक इंग्रजी नाव नाहीये, तर ही आहे नाती जोडण्याची एक खास कला. एक प्रकारची जादूच म्हणा ना, जी दोन अनोळखी व्यक्तींमध्ये सुद्धा विश्वासाचं आणि समजुतीचं नातं अगदी सहज निर्माण करते. मग रॅपो म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दोन व्यक्तींमधली विश्वास आणि समजूतदारपणाची एक भावना, ज्यामुळे त्यांचे अडथळे दूर होतात आणि संवाद एकदम यशस्वी होतो. हे अगदी कसं आहे माहितीये? जसं आपण दोन रेडिओ एकाच फ्रिक्वेन्सीवर ट्यून करतो ना, अगदी तसंच. आणि हा रॅपोर्ट बनवण्यासाठी दोन सोप्या पण जबरदस्त टेक्निक्स आहेत. पहिलं आहे मॅचिंग, म्हणजे जाणीवपूर्वक एखाद्याच्या बॉडी लँग्वेजची नकल करणं. आणि दुसरं आहे मिररिंग, म्हणजे नकळतपणे त्यांच्या हावभावांना प्रतिसाद देणं. या दोन्ही गोष्टींमुळे नकळतपणे कनेक्शन तयार व्हायला लागतं. मग प्रश्न येतो की नक्की कशाचं अनुकरण करायचं? तर शारीरिक ठेवण किंवा हावभाव हे तर आहेतच, पण त्या पलीकडे जाऊन पापण्यांची उघडझाप किंवा श्वासाची गती यासारख्या अगदी सूक्ष्म गोष्टीही नकळतपणे जुळवता येतात. हे खूप सूक्ष्म पातळीवर काम करतं आणि समोरच्या व्यक्तीच्या मनात एक सुरक्षिततेची भावना निर्माण करतं. इतरांशी नातं जोडण्याची ही कला शिकल्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा टप्पा येतो. तो म्हणजे स्वतःला ओळखण्याचा. कारण जोपर्यंत आपण स्वतःला आतून ओळखत नाही, तोपर्यंत इतरांशी खरंखुरं नातं जोडूच शकत नाही. आणि याची सुरुवात होते आपल्या भूतकाळापासून. आपण आज जसे आहोत, जसा विचार करतो, जसं वागतो, ते काही एका दिवसात घडलेलं नाहीये. आपल्या वागणुकीची मुळं आपल्या बालपणात, आपल्या अनुभवांमध्ये खोलवर रुजलेली असतात. त्यामुळे स्वतःला खऱ्या अर्थाने ओळखायचं असेल तर आपल्या भूतकाळाच्या गोष्टीला समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. भूतकाळ समजून घेतल्यावर आता आपलं लक्ष केंद्रित करूया आपल्यातल्या सकारात्मक गुणांवर. आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी खास शक्ती, काहीतरी ताकद दडलेली असते. चला आज त्या शक्तींना ओळखूया. पहिली आणि सगळ्यात महत्वाची ताकद म्हणजे प्रामाणिकपणा. आणि याचा अर्थ फक्त खरं बोलणं नाही, तर आपले विचार, आपले शब्द आणि आपलं काम या तिन्ही गोष्टींमध्ये एकसारखेपणा असणं. जेव्हा हे तिन्ही जुळतात तेव्हा लोकांचा आपल्यावर आपोआप विश्वास बसतो आणि नाती अधिक घट्ट होतात. दुसरी ताकद आहे सहनशीलता. अनेकदा याला कमजोरी समजलं जातं, पण खरं सांगू, ही एक प्रचंड मोठी शक्ती आहे. ज्या व्यक्तीमध्ये सहनशीलता असते ती व्यक्ती कठीण प्रसंगातही शांत राहून मार्ग काढते. त्यामुळे तिची शक्ती आणि आनंद दोन्ही वाढतात. आणि तिसरी सर्वात महत्वाची ताकद आहे नम्रता. म्हणतात ना, जो झुकतो त्याच्यासमोरच जग झुकतं. जेव्हा आपण स्वतःला करता न मानता केवळ एक साधन समजतो, तेव्हा अहंकार दूर राहतो आणि यश आपोआप आपल्याकडे खेचलं येतं. आपल्यातली ताकद ओळखल्यावर आता वळूया आपल्या कमतरतांकडे. पण थांबा, एका वेगळ्या दृष्टिकोनातून. कमतरता म्हणजे दोष नाही, तर ती आहे विकासाची एक संधी. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. नीट लक्षात ठेवा. आपल्या कमतरता म्हणजे आपल्या अपयश नाही. उलट त्या आपल्याला सांगतात की आपण कुठे सुधारणा करू शकतो. त्या आपल्या विकासाच्या वाटेवरचे दिशादर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सकारात्मकतेने पाहणं खूप गरजेचं आहे. अहंकार ही एक खूप सामान्य कमतरता आहे. हे मी केलं किंवा हे फक्त मीच करू शकेन, ही भावना आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवते. यावर उपाय सोपा आहे. फक्त एक विचार मनात ठेवायचा, मी करता नाही, मी फक्त एक साधन आहे. दुसरी कमतरता आहे आसक्ती. माझं घर, माझी गाडी, माझी माणसं, हा जो माझेपणा आहे ना, ह्या भावनेतून आसक्ती तयार होते. ह्यातून बाहेर पडण्यासाठी एक सोपा मार्ग आहे. स्वतःला या जगात एक अतिथी म्हणजे पाहुणे समजा. पाहुणे कोणत्याही गोष्टीला आपलं मानत नाहीत. हाच आहे अलिप्ततेचा सराव. आपल्या प्रवासाच्या या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आलो आहोत, तो म्हणजे आत्मप्रेम. म्हणजेच स्वतःवर प्रेम करण्याचा सराव. हो, ही एक कला आहे जी शिकता येते. आत्मप्रेम म्हणजे नेमकं काय?
बरेच जण याला फक्त एक भावना, एक फिलिंग समजतात, पण तसं नाहीये. आत्मप्रेम ही एक कृती आहे, एक ॲक्शन आहे. आपण आपल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी ज्या गोष्टी करतो, त्या कृतीतूनच ते वाढतं. ही एक सक्रिय आणि रोज करायची गोष्ट आहे. तर आत्मप्रेमाचा सराव करायचा कसा? इथे 4 सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं, जागरूक व्हा. आपल्या भावना आणि गरजा ओळखा. दुसरं, स्वतःची काळजी घ्या. रोज अशा गोष्टी करा ज्याने आपल्याला आतून बरं वाटेल. तिसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, सीमा निश्चित करा. ज्या गोष्टी आपल्याला त्रास देतात त्यांना ठामपणे नाही म्हणायला शिका. आणि चौथं, स्वतःला माफ करा. आपण माणसं आहोत, चुका होणारच. त्या चुकांमधून शिकून पुढे जाणं हेच खरे आत्मप्रेम आहे. तर हा होता स्वतःला समजून घेण्याचा प्रवास. आपण रॅपोर्टपासून सुरुवात करून थेट आत्मप्रेमापर्यंत पोहोचलो. पण आता खरा प्रश्न येतो, ह्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा? हाच तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? ह्या सगळ्या संकल्पना ऐकायला तर खूप छान वाटतात, पण त्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात वापरायच्या कशा, यावरच आपलं पुढचं यश अवलंबून आहे. आणि हे ज्ञान प्रत्यक्षात आणण्यासाठी कधीकधी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. जर या संकल्पना अधिक खोलवर समजून घ्यायच्या असतील आणि त्या खरंच आयुष्यात कशा वापरायच्या हे शिकायचं असेल, तर मेहक पंजाबी यांच्याशी संपर्क साधता येईल. त्या वैयक्तिक विकासासाठी गाइडेड बुक रीडिंग सेशन्स आणि नोटबुक LM सारख्या AI टूल्सवर आधारित प्रॅक्टिकल लर्निंग सेशन्स घेतात, ज्यामुळे शिकणं सोपं आणि प्रभावी होतं. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधू शकता. तर मग जाता जाता एक विचार करूया. आज ऐकलेल्या अनेक गोष्टींपैकी अशी कोणती एक लहानशी गोष्ट आहे जी आजपासूनच अंमलात आणता येईल? लक्षात ठेवा, स्वतःसाठी उचललेलं एक छोटंसं पाऊलही मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकतं. तर मग आज स्वतःसाठी ते एक पाऊल कोणतं असेल?